नमस्कार प्रेक्षक हो, डॉक्टर साळुंखे होमिओपॅथी यांच्या यूट्यूब चॅनलवर आपण मागच्या एपिसोडमध्ये ॲलर्जी विषयीचे होमिओपॅथीचे उपचार या विषयावर समग्र चर्चा केली। त्याविषयी तुमचा सहभाग आणि तुमचा प्रतिसाद खूपच चांगला मिळाला, त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद। आज आपण या एपिसोडमध्ये नवीन विषय घेऊन आलो आहे, केस गळती। या विषयावर सुद्धा आपण आता चर्चा करणार आहोत डॉक्टर साळुंखेंसोबत। ठाम टकल्या भांग पाडते हा सिनेमा पाहिल्यानंतर आपल्याला टकल्याचं महत्त्व नक्कीच समजतं, पण आत्ताच्या काळामध्ये हे टक्कल घालवण्यासाठी जे काय उपाय केले जातात त्यातून मात्र काहीही निष्पन्न होत नाही, फक्त पैसा आणि वेळ वाया जातो। लोकांच्याकडून दुर्लक्षित राहिलेला होमिओपॅथीचा कमी वेळात आणि कमी पैशात होणारा उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। असे वाटल्याने कातर खटाव या छोट्याशा दुर्गम खेड्यामध्ये होमिओपॅथीवरती संशोधन करणारे डॉक्टर साळुंखे यांच्याशी चर्चा करण्याचा आज योग आला आहे। चला तर मग डॉक्टर साळुंखे यांच्याशी चर्चा करूयात। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। आपले डॉक्टर, आजकाल केस गळती हा विषय पुरुषांना आणि स्त्रियांना भेडसावत आहे, तर केस गळती आणि टक्कल यामध्ये काय फरक असतो? प्रामुख्यानं केस गळती म्हणजे 50 किंवा 100 किंवा त्याहीपेक्षा जास्त एका वेळी किंवा एका दिवसात जर केस गळाले असतील व मस्तकावरची केसाची घनता कमी झाली की तर त्याला आपण केस गळती म्हणतो। पण टक्कल म्हणजे त्या विशिष्ट भागातले मस्तकावरच्या पूर्णपणे केस गेलेले असतात, तो भाग चकचकीत दिसायला लागतो, त्याला आपण टक्कल पडले असे म्हणतो। बरोबर आहे। याची कारण काय असतात? पण आता याची तशी बरीचशी कारण आहेत, तर पण प्रामुख्याने जे कारण आहे ते अनुवंशिकता एक आहे। ज्याच्या घरामध्ये वडिलांना किंवा आईना कुणाला अशी टक्कल पडण्याची हिस्ट्री असेल तर निश्चित तसाच ट्रेंड पुढे येण्याची शक्यता असते। तसेच हार्मोनल इम्बॅलन्स हा एक मोठा भाग आहे की स्त्री पुरुषामध्ये जे काही हार्मोन्स असतात ते कमी झाले किंवा जास्त झाले तरी केस गळले जातात आणि हे टाळता येण्यासारखं कारण आहे। तसेच आहारामध्ये काही घटक कमी पडले, त्यामध्ये व्हिटॅमिन्स असतील किंवा आयर्न म्हणून असते, तर मग त्यामुळे सुद्धा केस गळते। आणि बऱ्याच वेळा काही माणसं म्हणजे आहारच कमी घेतात आणि त्याला मॅरेस्मस आपण म्हणूया किंवा खडक्या माणूस असा झाला असं म्हणूया, किरकोळ तब्येतीचा, म्हणजे अशा माणसामध्ये सुद्धा केस गळती असते। तसेच चिंता हा एक सगळ्यात मोठा विषय झाला, स्ट्रेस, डिप्रेशन, यामुळे सुद्धा केस गळण्याचं प्रमाण आहे। काही औषधाला साईड इफेक्ट्स आहेत, त्यामध्ये कॅन्सरच्या केमोथेरपी हे जे घेतलं तर त्याला तर पूर्ण टक्कल पडलं जातं, तर अशा ह्याचा उपाय करणं सोपं असतं। मग ह्याच्यावरती काही तपासण्या वगैरे आहेत का? निश्चित आहेत। यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की बऱ्याचशा रक्ताच्या तपासण्या कराव्या लागतात, ज्यामध्ये स्त्रियामध्ये PCOD एक आजार असतो की त्यामध्ये हार्मोन पूर्णपणे स्त्रीत्वाचे कमी झालेले असतात, मग त्याचा प्रत्यक्ष परिणाम केस गळतीवर होतोच। आणि पुरुषाच्या मध्ये सुद्धा की टेस्टोस्टेरॉन हा हार्मोन पुरुषत्वाचा जो असतोय तो कमी झाला किंवा जास्त झाला तरी सुद्धा केस गळले जातात। आणि मग व्हिटॅमिन कमी झाले असेल, रक्त कमी झाले असतील तर मग त्या अनुषंगानं लॅबोरेटरीच्या मध्ये तपासण्या करतात। आणि दुसरी गोष्ट, प्रत्यक्षात जे डॉक्टर आहेत ते मस्तकाची पाहणी केल्यावर तिथं काही इन्फेक्शन वगैरे आहे का हे बघितलं जातं, तिथं कोंडा आहे का, अन्य काही आजार आहेत का त्वचेचे, ते सुद्धा त्याला कारणीभूत असतात, हे तपासण्या करणे गरजच असते। बरोबर। मग ह्याच्यामध्ये प्रचलित उपचार काय आहेत का? प्रचलित आता तरी सध्या कसं झालेलं आहे की समाजामध्ये ॲलोपॅथी विषयीचं प्रेम म्हणा किंवा एक तोच प्रचलित उपचार मानला जातो, तो आहे। त्याच्या जोडीला मग होमिओपॅथी, आयुर्वेदिक हे सुद्धा उपाय आहेत, योगा प्राणायाम सुद्धा हा सुद्धा उपाय त्यासाठी आहे। मग ॲलोपॅथीचा उपचार काय आणि त्याचा फायदा कसा होतो किंवा अपाय काय होतो का त्याच्यावरती? आता ॲलोपॅथीचा उपचार हा बऱ्याच वेळा हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीमध्ये HRT म्हणून एक ते असतं, परत एक्झिमा वगैरे झाला तर मग स्टेरॉइड सारखी औषधं दिली जातात किंवा
व्हिटॅमिन कमी झाली तर व्हिटॅमिन वगैरे दिले जातात आणि अन्य काही दुसरी औषध आहेत त्यांना भरपूर साईड इफेक्ट आहेत. आणि मग हा उपाय थोडासा उपायामध्ये त्याच्याबरोबर अपाय सुद्धा होतो. आता त्याच्या जोडीला जर होमिओपॅथी उपाय त्याच्या विरुद्ध जर तपासणी केली तर तो सगळ्यात चांगला आहे की हार्मोनल इम्बॅलन्स हा बॅलन्स केला जातो हा होमिओपॅथीमध्ये निश्चितच. आणि स्ट्रेस वगैरे डिप्रेशन ह्याचा सुद्धा विचार केला जातो होमिओपॅथी. मग डॉक्टर, हेअर ट्रान्सप्लांट आणि केस रोपण याविषयी काय सांगू शकाल? आता हा असा विषय आहे की ज्यावेळी संपूर्ण टक्कल पडलं जातं आणि जवळपास सगळेच उपाय संपलेले असतात त्यावेळी केस रोपण म्हणजे नव्यानं केस तिथं हे केले जातात, रोपण केलं जातं. पण याला भरपूर खर्चिक गोष्ट आहे. शेवटी ट्रॉमा आहे. सर्जरी म्हटलं तर त्याच्यात काही रिस्क असतात, इन्फेक्शनचा वगैरे धोका असतो. तर त्यापेक्षा मी असं म्हणेन की ट्रान्सप्लांट करायची गरज पडण्यापूर्वी तुम्ही टक्कल थांबवू शकता. होमिओपॅथी औषधाने निश्चित थांबवलं जातं, त्याची मला पूर्ण खात्री आहे. अच्छा, मग टक्कलच पडू नये यासाठी काय करायला पाहिजे? टक्कलच पडू नये यासाठी प्रामुख्यानं होमिओपॅथी उपाय घ्यावा हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. अच्छा डॉक्टर, तुम्ही हार्मोनस इम्बॅलन्स, अनुवंशिकता आणि पाण्यातील काही घटक यांच्या कमतरतेमुळे टक्कल पडते असं म्हणता. मग त्याच्यासाठी उपाय काय करायचे आपण? आता कसं आहे की जे काही कारण आहेत ते दूर करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता मग तुम्ही आता बोलला त्याप्रमाणेच की पाण्यात काही घटक त्यातले त्यात काही मेटल्स आहेत असे की सेलेनियम आहे, आर्सेनिक आहे, थॅलियम आहे. आणि आता आपण एक नुकतीच वृत्तपत्रात बातमी वाचली असेल की एका गावामध्ये बऱ्याच लोकांच्या हातात पुंजके केसाचे येत होते आणि शासनानं त्याची पाण्याची तपासणी केली असता सेलेनियम हा घटक वाढलेला दिसला. आता मग हा घटक जर वाढलाय मग आता ॲलोपॅथीमध्ये ह्याला काय उपाय आहे? तुम्ही पाणी तर टाळू शकत नाही, सेलेनियम कसं कमी करणार? पण होमिओपॅथीमध्ये असं आहे की सिमिलिबस क्युरेंटर हे तत्व म्हणजे समान तत्व औषधी वापरली समान लक्षणं असणारी तर त्यांनी तो आजार बरा होतो. मग होमिओपॅथीमध्ये सेलेनियम, होमिओपॅथीमध्ये आर्सेनियम आणि होमिओपॅथीमध्ये थॅलियम असे औषधं आहेत की ती जर दिली तर त्या घटकांना इंटॉलरन्स म्हणजे टॉलरन्स जो आहे तो तयार होतो आणि प्रतिकार शक्ती त्याच्या विरुद्ध होते आणि हा पूर्णपणे थांबलं जातं. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून हे करतो. त्यामुळे मी बहुतेक प्रत्येक उपचारामध्ये औषधामध्ये सेलेनियम हा ड्रग दिलाच जातो. अच्छा, पण सर्वसामान्यांना परवडतील असे उपाय काय करायचे? आता होमिओपॅथी औषधं हीच फक्त सर्वसामान्यांना परवडणारी गोष्ट आहे. फार थोड्या खर्चात 1000-500 रुपयामध्ये सुद्धा त्याचा उपाय होऊ शकतो. आणि हार्मोनल इम्बॅलन्स तर फक्त होमिओपॅथीतच होतो. दुसऱ्या HRT करताना काही त्याला बेस नाही किंवा त्याचे साईड इफेक्ट बी आहेत आणि अंदाज बी लागत नाही किती हार्मोन द्यायचे, कसे कमी करायचे वगैरे. अच्छा, मग तुम्ही हे खात्रीने सांगता, मग त्याच्यावरती तुमच्याकडे काय पुरावे वगैरे आहेत का दाखवायला? निश्चितच आहेत. माझ्याकडं मी तुम्हाला सांगेन माझ्याकडे 8-10 असे सॅम्पल केस पेपर आहेत. ते तुम्हाला मी सांगेन की आता एक अशी पहिली केस गळती असते की ज्याला काहीच कारण नसतं, फक्त केस गळत असतात आणि फार थोडीफार लक्षणं असतात. मग यामध्ये होमिओपॅथीमध्ये जाबोरेंडी नावाचं औषध आहे आणि त्या ह्याला सेलेनियम वगैरे दिलं आणि त्याची जनरल हेल्थ चांगली केली तर चांगलं हे होतं. आता बघा हा दुसरा एक केस पेपर आहे तो हार्मोनल इम्बॅलन्समुळं तरुण वयात एका तरुणीला मुरमाचे फोड येत आहेत, तिच्या डोक्यात कोंडावी आहे आणि अशी केस गळती आहे. तर मग आम्ही त्याच्याकडे बॅकोप नावाचं औषध आहे, जांबोरेंडी म्हणून बी औषध आहे, ते दिलं तर ते अगदी बरं होतं. तसेच एक दुसरे गरोदरपणात बी केस गळती होते आणि त्यामध्ये स्त्रीत्वाचे हार्मोन गरोदरपणात निश्चित इम्बॅलन्स झालेले असतात. आता यामध्ये मोठी अडचण अशी असते की ॲलोपॅथीची औषधं गरोदरपणात देणं फार रिस्की असतं. मग त्यावेळी पेशंटला नुसत्या प्लॅसेबो किंवा व्हिटॅमिन दिली जातात आणि थोडक्यात बोळवणच केली जाते. पण होमिओपॅथीचं सांगतो तुम्हाला साईड इफेक्ट नसल्यामुळे होमिओपॅथीचाच फक्त चांगला उपाय आहे. आता हीच गोष्ट
एक तिसरी केस अशी आहे की बाळ दूध पित असतो म्हणून किंवा लॅक्टेशन पिरियड मध्ये सुद्धा प्रोलॅक्टिन हार्मोन हा वाढलेला असतो आणि मग वाढलेला असल्यामुळे केस गळायला सुरू झालेली असतात. मग यामध्ये सुद्धा अडचण होती की परत जर ॲलोपॅथी औषध दिली तर बाळाला नाही गेलं पाहिजे, त्याचा त्रास झाला नाही पाहिजे, बाळ दूध पित असतं. मग पण ह्या जे होमिओपॅथीमध्ये ही अजिबात संकट येत नाही आणि होमिओपॅथीमध्ये चांगला उपाय होतो आणि निश्चित पूर्णपणे बरं केलं जातो. तसाच एक स्त्रियांच्या मधला मेनोपॉज असं एक स्टेज असते की रजोनिवृत्ती, की ज्यावेळी मासिक पाळी पूर्ण बंद झालेली असते आणि स्त्रियांमध्ये बरीचशी हार्मोनल इम्बॅलन्सची लक्षणं येतात. चिडचिडपणा वाढलेला असतो, डोकेदुखी असते आणि केस गळती असते. यामध्ये सुद्धा हार्मोन परत ॲलोपॅथीचे हार्मोन द्यायचे म्हटले तर त्या इस्ट्रोजिन प्रोजेस्टेरॉन हे दिले तर त्याला कॅन्सरचा धोका वाढतो, त्यामुळे ते देणं टाळावं लागतं. पण होमिओपॅथीमध्ये निश्चितच त्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे अशा वेळी प्रामुख्यानं ज्यांनी मेनोपॉज मधले केस गळती आहेत त्यांनी 100% फक्त होमिओपॅथी किंवा अगदीच वाटलं तर आयुर्वेद सुद्धा घ्या, पण ॲलोपॅथीला टाळावं असं माझं अगदी स्पष्ट मत आहे. हा एक केस पेपर आहे असा की ज्यामध्ये एक पुरुष तरुण साधारण 30-40 वर्षाचा 30-35 वर्षाचा मनुष्य आहे आणि त्याला टेस्टोस्टेरॉनमुळे होणारी जे मेल पॅटर्न बाळनेस जो असतो ना तो व्हायला सुरुवात झालेली होती. मग त्याची आम्ही पूर्णपणे माहिती घेतली असता. त्यांच्या वडिलांना सुद्धा तसंच हे होतं. परत त्यांच्या ह्याच्यात डायबिटीजची हिस्ट्री होती. त्यांच्या ह्याच्यात पूर्वी कुणाला तरी क्षय झालेला होता. मग हे सगळं लक्षात घेतलं. तो मनुष्य त्याच्यात काही तपासण्या केल्या, त्यामध्ये टेस्टोस्टेरॉन तर 100% वाढलेलं होतं, पण सेलेनियम सुद्धा वाढलेलं होतं त्याच्या ह्याच्यात. मग आम्ही त्याला टेस्टोस्टेरॉन कमी करणं हे फार अवघड गोष्ट आहे. ॲलोपॅथीमध्ये तर कमी करणं अवघड आहे. कमी झालेलं वाढवता येतं, पण जास्त झालेलं कसं कमी करणार. मग होमिओपॅथीचं औषधं हार्मोनल इम्बॅलन्सला चांगली असल्यामुळे ती दिली. तो चांगला झाला. त्याचं पूर्णपणे टक्कल तरी पडणे वाचलेलं आहे. आता आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. दुसरा एक पेशंट असा आहे की जो एका व्यक्तीला 35 वर्षाचा व्यक्ती आहे, त्याला अनेमिया झालेला आहे. त्याच्यामुळं त्याला अनेमिया फेरमेट नावाचं होमिओपॅथी औषध दिलं, त्यामुळे त्याची केस गळती पूर्णपणे थांबली. जोडीला सेलेनियम बी दिलं, जॅम्बोरेटी नावाचं एक स्पेसिफिक औषध आहे तेही दिलं, त्याच्यामुळं ते पूर्णपणे थांबलं. दुसरा त्याच्यानंतरचा एक केस पेपर आहे, तो एक माणूस अत्यंत कृश झालेला, वजन साधारण 35 वर्षाचं होतं, आहार पाक अगदी जमतेम असणारा, एकदम असा म्हणजे ज्याला मॅरास्मिस म्हणतो आपण. तर अशा माणसाचं केस गळत होते. मग त्याला ॲब्रोटिनम नावाचं होमिओपॅथीमध्ये फार चांगलं औषध आहे, ते दिल्यामुळं त्याचं पूर्णपणे केस गळायचे थांबले. त्याच्यानंतर एक कॅन्सर झालेला पेशंट होता, त्याला केमोथेरपी घेतल्यानंतर त्याचे पूर्णपणे केस गळून गेले आणि मग त्याला प्रचंड विकनेस बी होता. आणि ही केस गळती ही केवळ त्या विकनेसमुळं आणि केमोथेरपीच्या साईड इफेक्ट असल्यामुळं त्याला ॲसिड फॉस नावाचं होमिओपॅथीतलं औषध दिलं, 6x पोटेन्शीमध्ये दिलं, ती पूर्णपणे केस गळती थांबली. आता दुसरे फार कॉमनली आढळणारा केस गळती असते की बरेच लोकांना दुर्धर आजार म्हणजे TB असेल, मधुमेह असेल किंवा कॅन्सर असेल, अजून काही शरीराची किंवा थायरॉइड असेल, थायरॉइड वाढल्याने सुद्धा केस गळती होते, थायरॉइड कमी झाल्यामुळे बी केस गळती होती. मग अशा पेशंटला त्या ह्यानुसार औषधं दिली. समजा त्याच्या जोडीला समजा TBचं आहे तर लायकोबडेम नावाचं कापचं होमिओपॅथीचं औषध आहे, अशा ह्याच्यात दिलं तर फार चांगला फरक पडतो. आणि मधुमेह असेल तरी सुद्धा लायकोबडेमचा चांगला फरक पडतो. तसेच कॅन्सरसाठीचं जर असेल तर ॲसिड फॉस नावाचं औषध चांगल्या प्रकारे उपयोगाला येत. तर डॉक्टर साहेब, केस गळती या विषयावर तर आपण आज चर्चा केलीच, पण आता आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की आपण पुढचा विषय कोणता घेऊन येणार आहोत. आपण पुढचा विषय हा सौंदर्य चिकित्सा. यामध्ये चेहऱ्यावर असणारे जे सौंदर्याच्या आड येणारे जेवढे विकार आहेत त्याच्यासाठी आपण व्हिडिओ फोटोसहित आपण व्हिडिओ घेऊन येऊ. अच्छा, म्हणजे स्त्रियांच्या आवडीचा विषय आहे.
तर प्रेक्षक हो, सौंदर्य चिकित्सा आणि चेहऱ्यावरील विकार या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. नक्की तयार राहा आणि या एपिसोडच्या नोटिफिकेशनसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.